सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। वनविभागाचे झुडपी जंगल शिवारात अवैध मुरुम गौण खनिजांचे उत्खनन। भाग नंबर 1, चिचोली येथील गैरव्यवहार प्रकरण। वनविभाग वनरक्षक की भक्षक। अवैध 600 ते 700 सागवान इतर झाडांची कत्तल वनविभागाचे दुर्लक्षामुळे होत आहे। अवैध झाडांची कत्तल आणि अवैध उत्खननाचा बट्ट्याबोळ, तरी पण उंटावरून शेळ्या हाकलताना वनरक्षक दिसून येत आहेत। वरिष्ठ अधिकारी या विषयाकडे कारवाईसाठी पुढाकार घेतील काय, याकडे नागरिकांचे ताशेरे लागलेले आहेत। मौदा तालुक्यातील चिचोली येथील 116 गट नंबर येथील साजा क्रमांक येथे 68 येथे वन विभागाच्या जागेत 1 महिन्याच्या कालावधीपासून राऊंड ऑफिसर मौदा गोमासे तसेच फॉरेस्ट गार्ड मौदा तोमर यांच्या आशीर्वादाने 400 ते 500 ट्रक अवैध मुरुम उत्खनन 1 महिन्याच्या कालावधीत करण्यात आले आहे आणि त्या जागेची सुधा गोमासे यांना सीमांकनची माहिती नाही आणि तेथील अवैध मुरुमाची उत्खननाची किंमत जवळपास अंदाजे 7 ते 8 लाखांचा बट्ट्याबोळ गोमासे राऊंड ऑफिसर मौदा फॉरेस्ट गार्ड तोमर यांनी केला असून यात काही मौदा तालुक्यातील राजकीय नेते सहभागी असल्याचे दिसून येतात। तसेच राऊंड ऑफिसर मौदा गोमासे फॉरेस्ट गार्ड तोमर हे राजकीय नेते सहभागीचे संगनमताने आपापले हात ओले करून घेतात। हा अवैध मुरुम उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने चालतो? राऊंड ऑफिसर स्पॉटवर रविवारी पाहणी करण्यासाठी आले असता त्याला का म्हणून जेसीबींना दिसेना? स्थानिक पातळीवर नागरिक यांनाच का म्हणून जेसीबी दिसतोय, हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। राऊंड ऑफिसर आलेल्या दिनांकापासून मौदा तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातील अवैध हिरवेगार आजन, जांभूळ, शिसम, सागवान इतर प्रजातीची कत्तल काही आसोलीमधील नाल्यात करण्यात आली। तसेच तालुक्यातील पानमारा येथील गट नंबर 231 वनविभागाच्या जागेत एकूण झाडांची संख्या 25,000 असून त्या जागे संख्येमधून कत्तल करण्यात आलेल्या सागवान झाडाची 600 ते 700 आणि इतर प्रजातीची संख्या 150 ते 200 आहे। पानमारा जंगलात अवैध रेती साठा जमा करण्यात येत असतो, तर रेती साठा कुणाच्या आशीर्वादाने जमा करण्यात येतो, याला सर्वस्वी जबाबदार राऊंड ऑफिसर गोमासे दिसून येतात। राऊंड ऑफिसर याला कुणाचेच भय नाही, यातील अधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे कळून येत आहे। गोमासेला जातोय चिरीमिरी घेतल्याशिवाय वापसच नाही, तर वृक्ष तोड मोठ्या संख्येने वाढलेली दिसून येते। तर याच्यावर आशीर्वाद कुणाचा की वरिष्ठांचा? राऊंड ऑफिसर गोमासे यांना भय कुणाचे, ही बाब कौतुकास्पद ठरत आहे। मौदा तालुक्यातील चर्चेला उधाण आले आहे, ही माहिती तालुक्यातील नागरिकांकडून जोर धरत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार। आपण सिटी इंडिया न्यूज मधले आलेले आहेत अनिल ढोलवार, उपसंपादक नागपूर सिटी इंडिया न्यूजचे। हे पानमारा जंगल आहे। पानमारा जंगल जवळपास आहे 25 ते 30 एकरमध्ये असं दिसून येतो। तर इथे अवैध सागवानाची कत्तल झालेली आहे। कमसे कम 600 ते 700 वृक्षांची वृक्षतोड झालेली आहे। याच्यामध्ये तुमचे ते गोमासे राऊंड ऑफिसर आणि तोमर फॉरेस्ट गार्ड तिथे कसल्याही प्रकारचे लक्ष देत नाही आणि तो दिसून येतो की तिथे जंगलाची अवैधपणे कत्तल होत आहे। तसेच अवैध रेती वाहतुकीचा मार्ग पण आहे आणि इथे साठवणूकसुद्धा केलेली जाते अवैध रेतीची। आपल्या त्या कनन नदीच्या मधून उपसा आणि जंगलातून वाहतूक होत असते। तो असं निदर्शनात येत आहे की त्यांच्याच आशीर्वादानं राऊंड ऑफिसर गोमासे त्यांच्याच आशीर्वादानं होत असते। मागील वर्षी आम्ही न्यूज प्रकाशित केली होती तहसील कार्यालय मौदा त्यांच्या नावांनी, तर ते करतात तर ते साठवणूक दिसून आली। मग वेळेवर वन विभाग यांनी तिथे आतमध्ये येऊन त्यांनी त्या मालांची नासधूस केली, तरी पण तिथे बहुतांचा माल कमसे कम 60 ते 70 प्लस माल आता अवेलेबल आहे। तो कुणाच्या आशीर्वादानं साठवणूक होतोय त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये तेच काही कळत नाही। पाणी कुठं मुरतोय? वरिष्ठांनी तत्काळ या विषयाकडे दखल घेऊन त्यांनी तत्काळ त्यांची शहानिशा करून त्यांनी चौकशी करून कारवाई करावी। जवळपास 600 ते 700 वृक्षांची वृक्षतोड केलेली आहे आणि ओरिजिनल सागवान आहेत प्युअर। तसेच आपल्या चिचोलीमध्ये पटवाडी हलका नंबरचे आयडिया नाही पण सर्वे नंबर 116 गट नंबर तिथे अवैधरित्या मुरुम तस्करी झालेली आहे। 68 काय म्हटलं सर? 68 मध्ये पटवाडी हलका नंबर 68 मध्ये 116 गट नंबर आहे सर्वे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या 50 की काहीतरी एकर जागा आहे म्हणतात। तिथे उत्खनन झालेलं आहे, तोही यांच्याच आशीर्वादानं दिसून येतोय। राऊंड ऑफिसर गोमासे यांच्यावर कारवाई कोण करणार? त्यांच्याकडे
समाजचा तालुक्यातील नजारा लागलेला आहे. नक्की घेतला का?